नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, टीईटीला शिक्षकांचा कडाडून विरोध. शिक्षक परिषदेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, अशी मोठी बातमी शिक्षकांकरता शिक्षक दिवसाच्या दिनी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय माध्यमिक शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तथापि या निकालामुळे समस्त शिक्षकांना धक्का बसला आहे. या शिक्षकांच्या भावना शासन प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेने नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत दिलेला आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणारा कोणताही शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सेवेत राहू शकत नाही किंवा पदोन्नतीही मिळवू शकत नाही असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बाल हक्क शिक्षण कायदा 2009 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळलेले आहे. मात्र हजारो शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा सदर शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारली लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र शासनाने 13 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आहे. यापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक नव्हती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पदाधिकाऱ्यांची तातडीने ऑनलाईन सभा घेतली. तर सभेत माजी शिक्षक आमदार नागू गाणार यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल व राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी संघटनेची पुढील रणनीती यांच्यावर मार्गदर्शन केले. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.